यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. महाराज गौरी नंदना, महाराज गौरी नंदना, अमर वंदना दैत्य क्रंदना, हे मंगल मूर्ती ठेव कृपा दृष्टी एकदंत दिनावर पुरती. हे स्वयंभू शुभदायका, हे स्वयंभू शुभदायका, हे गणनायका गीत गायका अढळ दे स्फूर्ती. भव समुद्र जेणे करुणी सहज गती तरती. महाराज गौरी नंदना, महाराज गौरी नंदना, महाराज गौरी नंदना, महाराज गौरी नंदना. म्हणवून लागतो चरणी हे गजमुखा, दे देवा निरंतर स्मरणीच्या मज सुखा. म्हणवून लागतो चरणी हे गजमुखा, दे देवा निरंतर स्मरणीच्या मज सुखा. दूर करी अंतःकरणीच्या दुखा, दूर करी अंतःकरणीच्या दुखा. जय हे रंबलंबोधरा, जय हे रंबलंबोधरा, स्वरूप सुंदरा स्वामी सहोदरा, हे विघ्न निवारी. मज रक्षी रक्षी सह कुटुंब सह परिवारी. महाराज गौरी नंदना, महाराज गौरी नंदना, महाराज गौरी नंदना, महाराज गौरी नंदना. खूप छान, कडक, सुपर. मागच्या 6ला जागलास. थँक्यू. अप्रोच सुंदर. साधारण तुला हा बाज फार तुला माहित नाही, पण तरी सुद्धा आत्मसात जो केला होतास आणि त्याच्यातनं जी डिलिव्हरी केलीस ती खूप चांगली होती. म्हणजे त्याच्यात कुठे उणीव नव्हती. तुला पाहिजे होतं की तू एक्झॅक्टली त्या बाजाचं गातोय तर मी त्या बाजाशी कुठे प्रतारणा होऊ नये म्हणून तू जे प्रयत्न केलेस ते सगळे छान दिसत होते. गण असला तरी एक तो ठसक्यात सादर होणं आणि ते हळवेपण जे देवाशी असायलाच पाहिजे, ती जी छोटीशी एक आर्तता येतेच त्याच्यात, नाकारता येत नाही. पण ती जी काही दोन्ही बाजूने दिसली मला ती छान वाटली. मला आनंद वाटला असता दोन्ही अंतरे गायला असताच. जो निवडला अंतरा त्याची शब्दरचना ती अशा पद्धतीने आहे की ती गायकाला थोडंसं ट्रिक करू शकते कुठेतरी. कारण अंतऱ्यामध्ये जे अंतःकरणी चाबा तिथे ना, म्हणजे मी एकदा गायलेलो आहे हा गण, त्यामुळे मला माहिती की कुठे अडकू शकतो आपण, पण निसटून मस्त आलास त्याच्यातनं. छान वाटलं. थँक्यू. थोडा श्वास त्या लाईन नंतर थोडा श्वास कमी पडला, पण तो ॲबिलिटीचा प्रश्न आहे. तू जे परफॉर्म केलंस त्याच्यात मला काही छान, म्हणजे उत्तम. थँक्यू. लय भारी, लयच भारी. परंपरेला साजेसं, चांदवडकरांच्या परंपरेला साजेसं. मागे तुला मी नी दिला होता, अजयनी 6 दिला होता, पण तरी सुद्धा तितक्याच ताकदीचा परफॉर्मन्स. थँक्स लॉट. मला माहिती आहे गाणं कसं आहे, अवघड आहे, किती आपल्याकडनं काय 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 लागतं या गाण्यासाठी. एका सिंगरकडनं किती एक्सपेक्टेशन असतं. शाहीर साबळे खूप फ्लुएंटली गायचं आहे. मग हा वाटायला वाटतो एकदम अगदी ढंग टक ढगनाक ढंग टक ढड्डना, पण चाल इतकी अंतर्मुख करून जाते. त्या गाण्यामध्ये सगळंच आहे जे आम्ही नटरंगमध्ये ती गोष्ट केली होती ना. एक परमेश्वराला मागणं आहे, साधं सिंपल. माझं नाव जगात दुमदुमू दे, लाईन लागू दे फॅन्सची, मला पैसे मिळू दे,
या लोककलेच्या बाबतीमध्ये तसं कधीच म्हणत नाही आणि एक्सपेक्टेशन पण नाही. आमचं जे काय छोटंसं सोन्यासारखा संसार आहे, जे काय माझं हे कलेचं जो हा माझा प्रवास आहे, तो मला सुखाने त्याचा आस्वाद घेता येऊ दे, एवढीच मागणी केलेली आहे. आणि म्हणून ती खूप चटका लावून जाते की त्याही परिस्थितीमध्ये तो माणूस तिथे गाताना किती इमोशनली तो हात मारतोय गणरायाला. आणि तू माइंड ब्लोईंग. थँक्यू. मला सांग, तू शाहिरांचं ऐकलेस? हो, ऐकलं. ऐकलं ना? त्याच्यात त्याच लाईनला जो काही तो एक त्यांचा फील येतो ना, आणि तिकडे जे कुटुंब जे करतात ना, त्याच्यामध्ये कुटुंब म्हणजे ते फक्त शाहीर साबळ्यांचं नाही दिसत, ते सगळ्यांच्या वतीने जे एक वाटतं ना, त्याच्यातलं त्यांचा जो फोर्स तो दिसतो, त्याच्यात एक तत्वज्ञान वाटतं त्या सहकुटुंब सहपरिवारीला. अगदी आपलं स्वतःचं कुटुंब पण, आणि त्याचबरोबर या रंगमंचावर जे माझा हा ढोलकीवाला आहे, माझा हा मागे झील गाणार आहे, जो हा गणपतीचा मुखवटा घालून जो नाचतोय, या सगळ्यांचं हे आमचं कुटुंब, हे असंच आमचं रक्षण कर, याचं असंच राख, हे आमच्या पाठीवर असाच हात ठेव. मस्त गायला. थँक्यू. नमस्कार, मी धवल चांदवडकर. माझा कोड नंबर आहे 8. माझं गाणं जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल धारकांनी कॉल करा किंवा टाईप करा ZMSGP स्पेस 8 आणि पाठवा 55456012 वर.